झी 24 तास एक पाऊल पुढे। अधिक चर्चा करूयात। आमच्या प्रतिनिधी मेघा कुचिक आपल्या संपर्कात आहेत। मेघा, रैनाचं सिलेक्शन होईल असं सगळ्यांनाच वाटत होतं। इराणी ट्रॉफीमध्ये पण त्याने चांगली कामगिरी केली होती आणि असं असतानाही रैनाचं सिलेक्शन झालेलं नाही। स्वतः रैनानी तसं म्हटलेलं आहे। रैनाचं सिलेक्शन झालं असतं तर रैनानी कदाचित फॉर्ममध्ये असल्यामुळे याला चांगली कामगिरी करून दाखवली असती। नक्कीच भूषण, सिलेक्शन कमिटीने गंभीरला वगळून जेवढं आश्चर्यचकित केलं नाही तेवढं रैनाला वगळून आश्चर्यचकित केले, कारण रैना हा फॉर्म मध्ये आहे। रैना जबरदस्त फॉर्म मध्ये आहे। नुकतीच इंग्लंड विरुद्ध जी वनडे सिरीज झाली त्यामध्ये त्याने सर्वाधिक रन्स त्याने केल्या होत्या। प्लेअर ऑफ द टुर्नामेंट तो राहिला होता। आता आजच जी रेस्ट ऑफ इंडिया विरुद्ध मुंबईची जी इराणी ट्रॉफी होती त्यामध्ये त्याने सेंचुरी झळकावली, त्यामध्ये तो प्लेअर ऑफ द मॅच ठरला। आणि गेल्या कित्येक दिवसांपासून आपली बॅटिंग लाईनअप फ्लॉप होत असताना रैना एकहाती संघर्ष करतोय आणि त्यामुळेच रैनाचं स्थान पक्क असेल असं वाटत होतं। मात्र सिलेक्शन कमिटीने त्याला बघून एकदम आश्चर्यचकित केलं। हे आश्चर्यचकित भारतीय क्रिकेटप्रेमींना तर होतच, मात्र त्याला स्वतःलाही ह्या निर्णयाने त्यालाही हा निर्णय अपेक्षित नव्हता, तोही आश्चर्यचकित झाला आणि त्याचमुळे त्यांनी ट्विट केलंय की मी निराश झालोय, कुठे मी कमी पडलोय हेच मला माहित नाही। हे त्याला स्वतःला बोलवून दाखवावं लागलं, कारण तो सध्या खरंच खूपच जबरदस्त फॉर्मात आहे। कदाचित सिलेक्शन कमिटीने असा विचार केला असेल की जडेजा आहे, भारतीय भूमीवर ही सिरीज आहे, त्यामुळे एक एक्स्ट्रा स्पिनर आपल्याला वापरता येईल जडेजाच्या रूपात, कारण बॉलिंगमध्ये रैनाच्या तुलनेत जडेजा हा चांगली कामगिरी करतो आणि कदाचित त्यामुळे सिलेक्शन कमिटीने हा निर्णय घेतला असेल। मात्र रैनासाठी आणि भारतीय क्रिकेटप्रेमींसाठी त्याला जे वगळण्यात आलं हा नक्कीच आश्चर्यचकित करणारा असा निर्णय आहे भूषण। खरंय मेघा, आणि त्याचबरोबर हरभजन सिंगचं कमबॅक सुद्धा तितकंच महत्वाचं आहे, त्याबद्दलही आपल्याला बोलायचं आहे। टर्मिनेटर ज्याची ओळख आहे, ऑस्ट्रेलियाविरुद्ध त्याने सर्वाधिक विकेट्स घेतलेल्या आहेत। झी 24 तास एक पाऊल पुढे।